चाकूर तालुक्यातील जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातून दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना काल रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी घडली होती। पोलिसांना दुपारी एका बालकाचा मृतदेह घराच्या शेजारीच आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत चुलतीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने शेत जमिनीच्या वादातून पुतण्याचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यावरून तिच्या विरुद्ध रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देवांश मंगेश स्वामी वय 7 वर्ष या मुलाचा चुलती अनिता दिनेश स्वामी वय 34 वर्ष राहणार जुने महादेव मंदिर जवळ चाकूर हिने शेत जमिनीच्या वाटणीच्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। आरोपीने मुलाचा गळा दाबून खून करून मृतदेह लपवून ठेवण्याचा तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। याशिवाय कोणावरही संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलाचा बेपत्ता असल्याचा बनाव केल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे। याबाबत मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कार्यवाही करण्यात आली। पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे हे करत आहेत। पोलीस अधीक्षक 8 तास चाकूर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले होते। पोलिसांना 7 वर्षीय देवांशचा मृतदेह सापडताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। श्वान पथकाने सुगावा देताच चुलती अनिता हिस 2 तासात पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली। सुरुवातीला ती कबूल होत नव्हती। पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईकांची चौकशी केली व अनितास अटक करण्यात आली आहे। आवाज बहुजनांचा।